मंत्रिपदाची माळ गळ्यामध्ये पडलेले फायरब्रँड नेते छगन भुजबळांनी लोकशाही मराठीला सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। मुंडेंच्या राजीनाम्यानंतरची भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली तर छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली। धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यामध्ये पडलंय। त्यानंतर भुजबळांनी त्यांची मन की बात लोकशाही मराठीकडे बोलून दाखवली। महाराष्ट्रात तुमची गरज आहे असं सांगून त्याच वेळी लोकसभा नाकारल्याचं भुजबळांनी म्हटलं। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले। भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता गुंता असलेलं नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना मिळेल अशी जोरदार चर्चा होती। मात्र त्यावर भुजबळांनी अत्यंत स्पष्ट शब्दात उत्तर दिलं। आपण पालकमंत्री पदाची मागणी केलेली नाही असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं। तर मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही, जात गणनेची मागणी सुरुवातीपासून करत होतो असं देखील छगन भुजबळांनी स्पष्ट केलं। आणि त्या नाशिकचं लोकसभेचं नाव आलं तर त्यांनी सांगितलं इथे भुजबळच उभे राहणार आणि त्याच्यावर चर्चा झाली, फायनल झालं। मला ताबडतोब बोलवून घेतलं तिघांनी तिकडे अजितदादांच्या बंगल्यावर। पण असं आहे, तुमची गरज इथे आहे महाराष्ट्रात, ही शब्द आहे त्यांची, तुमची महाराष्ट्रात गरज आहे काय। आणि ते मागचा त्याला पार्श्वभूमी काय होती तर लोकसभेमध्ये सेटबॅक आणि परत जर सरकार आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे। तुम्ही इथे थांबून लढलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।